पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हा परिषदेतील विद्यार्थी आक्रमक झाल्याचं दिसून आलं। महापुरुषांच्या प्रतिमा हातात घेऊन धनुर्ते कापडणे थेट 3 किलोमीटरची पायपीट करत चिमुकल्यांचा मोर्चा कापडणे ग्रामपंचायतीवर धडकला आहे। या ठिकाणी कुठलाच अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित नसल्याने गेल्या 1.5 तासांपासून चिमुकल्यांसह पालक ग्रामपंचायत आवारात ठिय्या आंदोलनाला बसले आहेत। जोपर्यंत पिण्याचं पाणी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा चिमुकल्यांसह पालकांनी प्रशासनाला दिला। धनूर जिल्हा परिषदेच्या शाळेत गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याचं पाणी नसल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। अनेक वेळा तक्रारी करूनही पाणी मिळत नसल्याने अखेर संतप्त झालेल्या चिमुकल्यांनी थेट कापडणे ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला। महापुरुषांच्या प्रतिमा हातात घेऊन धनुर्ते कापडणे थेट 3 किलोमीटर पायपीट करून चिमुकले ठिय्या आंदोलनाला बसलेत। चिमुकल्यांच्या आंदोलनामुळे धनूर जिल्हा परिषदेच्या शाळेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। नाव कृष्णा ठाकरे। मी कापडण्या गावामध्ये खाजानाई नगरमध्ये राहतो। आमच्या खाजानाई नगरमध्ये मराठी शाळा आहे। ही शाळेमध्ये अनेक दिवसापासून पिण्यासाठी पाणी नाही आणि हात धुण्यासाठी बी पाणी नाही आणि स्वच्छतागृहासाठी अनेक दिवसापासून पाणीच नाही आहे। म्हणून सर्व विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत। त्यांना आता कळलं की पाणी विना आपलं काहीच नाही। म्हणून त्यांनी आज त्यांच्या विचाराने धनूर गावातून मोर्चा काढला आणि कापडणे ग्रामपंचायतीमध्ये आम्ही निवेदन द्यायला आलो आहेत। कापडणे ग्रामपंचायतीला आमचा हा इशारा आहे। आमचे सर्व विद्यार्थी जमले आहेत म्हणून हा छोट्या विद्यार्थ्यांचे आंदोलन आहे। म्हणून याच्या पुढे आम्ही सर्व गाव मिळून आंदोलन करू आणि इथून पायी आम्ही धनुरून पायी धुळ्याला जाऊ। आम्ही फक्त धनुरून कापडण्याला ग्रामपंचायतीला भेट दिली आहे। म्हणून सर्व ग्रामस्थांना माझी एकच विनंती तर आमची समस्या दूर करावा आज आमची मागणी आहे। पिण्यासाठी पाणी, पिण्यासाठी पाणी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.